निवडणुकीची तारीख काल घोषित झाली आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात प्रचंड घडामोडींना वेग आला आहे। आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय नक्की हालचाली सुरू आहेत, महाविकास आघाडी 8 पैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि उमेदवार कोण असेल यावर आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। खरं तर शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा आणि यावेळी शरद पवार यांची आर या पारची लढाई ते या लढाईमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांचं प्रमुख केंद्र आहे ते म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यावर शरद पवार यांनी अत्यंत बारकाईनं लक्ष केलेलं आहे। खरं तर शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीच्या काळात माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे हे दोनच मोहरे होते। मात्र गेल्या काही दिवसात खरं तर परवाच 14 तारखेला रामराजे नाईक निंबाळकर यांनीसुद्धा शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यात राजकीय भूकंप म्हणावा लागेल। म्हणजेच रामराजे हे शरद पवार यांच्यासोबत आल्यामुळं प्रचंड मोठी ताकद ही शरद पवार यांना मिळालेली आहे। खरं तर आज आपण चर्चा करणार आहोत 8 जे विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी कोणत्या मतदारसंघावर शरद पवार यांनी दावा केलेला आहे। पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ। साहजिकच या मतदारसंघामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी ही निश्चित आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो कोरेगाव खटा विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे आणि पूर्ण ताकदीनं शशिकांत शिंदेसुद्धा कामाला लागलेले आहेत। तिसरा मतदारसंघ आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये दीपक पवार यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे। खरं तर अमित कदम या ठिकाणी इच्छुक आहेत, मात्र अमित कदम आणि दीपक पवार यांच्या दोघांची सांगड घालून या सांगडीला शशिकांत शिंदे यांची ताकद उभी करून या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शह देण्यासाठी सातारा जावलीमध्ये सुद्धा शरद पवार यांनी रणनीती आखलेली आहे। खरं तर पुढचा मतदारसंघ म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ। फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवार यांनी दावा केलेला आहे। विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे महाविकास आघाडीतून। आणि महत्त्वाचा 5वा विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांनी निवडलेला आहे तो म्हणजेच वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर हे इच्छुक असल्याचं येत्या 2 दिवसामध्ये चर्चा सुरू आहे। मात्र शरद पवार हे वेगळ्याच वाई मतदारसंघामध्ये वेगळ्याच मानसिकतेत दिसत आहेत। म्हणजे सर्व मकरंद पाटील यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी अत्यंत नियोजनबद्ध या ठिकाणी चाली खेळायला चालू केलेले आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांना सोबत घेऊन खंडाळा आणि वाईमध्ये त्यांची चांगली ताकद आहे रामराजेंची, ती सोबत घेऊन आणि काँग्रेसचा गट सोबत घेऊन शिवसेनेचा गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बरोबर घेऊन वाईमध्ये करेक्ट कार्यक्रम मकरंद पाटलांचा करण्यासाठी शरद पवार यांनी व्यूहरचना आखलेली आहे। ती कशी आहे तुम्हाला मी सांगणार आहे। येत्या 2 दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर या मतदारसंघातून उभे राहतील अशी साधारणतः बातम्या सुरू आहेत। मात्र एकंदरीतच राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार रामराजे नाईक निंबाळकर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत। याची कारणं अशी आहेत, त्यांच्या समोर जो उमेदवार आहे तो मकरंद पाटील आहे, यामुळे रिस्क फॅक्टर कोणताही रामराजे ठेवणार नाहीत। दुसरी चर्चा सुरू आहे की संजीवराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी उभे राहतील, मात्र तीसुद्धा शंका कमी आहे, कारण वाई विधानसभा मतदारसंघातील जो मतदार आहे तो बाहेरच्या माणसाला या ठिकाणी ॲक्सेप्ट करणार नाही, हा एकंदरीत साधारणतः कल दिसतोय। यामुळं ती रिस्क संजीवराजे नाईक निंबाळकर घेणार नाहीत। म्हणजेच शरद पवार यांच्या डोक्यात काय गणित चालले आहेत मी तुम्हाला सांगतो। वाई खंडाळा महाबळेश्वर या 3 तालुक्यामध्ये असलेलं मकरंद पाटील यांच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा आणि या उमेदवाराच्या पाठीशी महाविकास आघाडीनं रामराजे नाईक निंबाळकर या सर्वांनी ताकद उभी करायची, असा उमेदवार शोधण्याचं काम हे सध्या शरद पवार करत आहेत। यामध्ये प्रमुख नाव येतं ते म्हणजेच पुरुषोत्तम जाधव यांचं।
पुरुषोत्तम जाधव सध्या जरी महायुतीचे असले, म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख जरी असले, तरी त्यांची गेल्या काही दिवसापासूनची मकरंद पाटील यांच्या विरोधातली जाहीर वक्तव्य, त्यांनी सुरू केलेली वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद, याचबरोबर पुरुषोत्तम जाधव जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांची तुतारी जर घेतली तर शिवसेना शिंदे गटामध्ये सुद्धा फूट पडू शकते। याचबरोबर काँग्रेसची ताकद, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद आणि मूळतः शरद पवार यांचा असलेला वाई विधानसभा मतदारसंघातील गट आणि रामराजेंची मिळणारी ताकद, या ताकदीच्या जोरावर पुरुषोत्तम जाधव हे मकरंद पाटील यांना पराभूत करू शकतील असं साधारणतः चित्र समोर येत आहे। त्यामुळंच शरद पवार हे पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी देतील असं साधारणतः चित्र या वाईमध्ये निर्माण झालेलं आहे। म्हणजेच विषय असा, या 8 पैकी 5 जागेवर शरद पवार यांनी दावा केलेला आहे। खरं तर 6व्या जागेवर सुद्धा त्यांचा दावा आहे अजूनही, तो म्हणजे पाटणवर। पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यापासून हे शरद पवार गटाकडेच, म्हणजे राष्ट्रवादीकडे सत्यजित सिंह पाटणकर हे लढत आहेत, त्यांच्याबरोबर आहेत। मात्र पाटणची जागा ही शिवसेनेला सोडून या ठिकाणी सत्यजित सिंह पाटणकर यांना शिवसेनेच्या मशाल चिन्हावर उभं करण्याचं साधारणतः चित्र दिसतंय। त्याबरोबर 7वी शक्यता आहे ती म्हणजे खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये। खरं तर खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं त्रांगडं निर्माण झाले की ही जागा नक्की सुटणार कोणाला। शरद पवार गट मागतोय, तो म्हणजे त्यांचे उमेदवार आहेत, ते म्हणजे अनिल देसाई आहेत, प्रभाकरकर यांना शिवसेनेच्या मशाल चिन्हावर उभं करण्याचं साधारणतः चित्र दिसतंय। त्याबरोबर 7वी शक्यता आहे ती म्हणजे खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये। खरं तर खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं त्रांगडं निर्माण झाले की ही जागा नक्की सुटणार कोणाला। शरद पवार गट मागतोय, तो म्हणजे त्यांचे उमेदवार आहेत, ते म्हणजे अनिल देसाई आहेत, प्रभाकर देशमुख आहेत, यानंतर अभय कुमार जगताप आहेत आणि अशा पद्धतीने हे 3 तर प्रमुख दावेदार आहेत। काँग्रेससुद्धा मागते। पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की कसल्याही परिस्थितीत खटाव मान ही काँग्रेसला सुटणार आहे। म्हणजेच रणजितसिंह देशमुख हे या ठिकाणी काँग्रेसचे प्रमुख दावेदार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनासुद्धा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा मतदारसंघ मागत आहे, ते म्हणजे शेखर गोरे यांच्यासाठी। म्हणजेच अजूनही खटाव मानची जागा कुणाला सुटणार याबाबत अंतिम नाही। आज त्या संदर्भात आज रात्री बैठक आहे सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची, की कशा पद्धतीनं खटाव मानचा जो प्रश्न आहे उमेदवारीचा तो सोडवण्यासंदर्भातचा। खरं तर पुढचा मतदारसंघ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, अर्थातच हा मतदारसंघ काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी निश्चित आहे। यामुळं एकंदरीतच काय, आत्ताच्या परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट 5 जागेवर, याचबरोबर काँग्रेस हे 2 जागेवर अग्रेसिव्ह आहे कराड दक्षिण आणि खटाव मानमध्ये। शिवसेनासुद्धा अगदी पाटण आणि खटाव मानसाठी अग्रेसिव्ह आहे। मग साधारणतः 5-2-1 किंवा 4-2-2 असा फॉर्म्युला साधारणतः एकंदरीत दिसून येतो आहे आणि आज रात्री यावर शिक्कामोर्तब होईल। मात्र महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जोरदार एकंदरीत प्लॅनिंग सुरू आहे की सातारा जिल्हा पुन्हा एकदा शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटानं बालेकिल्ला कसा करता येईल याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत। आगामी काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील या 2 दिवसामध्ये, त्या वेळोवेळी आम्ही तुम्हाला खरं तर विश्लेषणाच्या माध्यमातून पोहोचवत जाऊ। मात्र आजचा तोच विषय की महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं जागावाटप होऊ शकतं आणि उमेदवार कोण असतील या संदर्भाच्या हालचाली सुरू आहेत। पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह।